पंतप्रधान मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित केलं। भारताकडून क्षेपणास्त्राद्वारे एक उपग्रह पाडण्यात यश आलं असून अशा स्वरूपाची कामगिरी करणारा भारत हा चौथा देश ठरल्याची माहिती मोदींनी दिली। अवघ्या 3 मिनिटांमध्ये हे उपग्रह पाडण्यात आले। 300 किलोमीटर अंतरावरून लक्ष्यभेद करण्यात यश आलं असून ही चाचणी यशस्वी झाल्यानं अंतराळात देखील भारताची सुरक्षा भक्कम झाली आहे असं मोदींनी म्हटलं। आम्ही ही मोहीम कोणत्याही देशाविरुद्ध राबवली नाही। आम्ही भारताच्या नागरिकांची आणि देशाची सुरक्षा यासाठी ही मोहीम राबवली। आम्हाला जगात शांतता कायम ठेवायची आहे। आमचा युद्धाचा हेतू नाही असं मोदी म्हणाले। दरम्यान भारताच्या यशावरती काँग्रेसनं प्रतिक्रिया दिली आहे। हे तर नेहरू आणि इंदिरा गांधींच्या प्रयत्नांचं यश असल्याचं काँग्रेसनं म्हटलं। मोदी काहीतरी मोठी गोष्ट करणार असं वाटत होतं, पण टायमिंग बद्दल मी बोलणार नाही। तांत्रिक यश नक्की आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं। तसंच 2012 सालीच या मिशनची आम्ही तयारी केल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं। पंतप्रधान मोदींनी नुकताच एक जुमला मांडला असून पंतप्रधानांनी यात गोपनीयता ठेवली नाही अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली। संरक्षण दलात काही गोपनीयता असतात त्या त्यांनी पाळल्या नसल्याचा आरोप आंबेडकरांनी केला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऐतिहासिक मिशन शक्ती यशस्वी केल्याबद्दल भारतीय वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं। भारत एक सुपर इकॉनॉमिक पॉवर बनण्यात गतिशील असल्याचं त्यांनी म्हटलं। जवान असोत किंवा शास्त्रज्ञ, त्यांचा सरकारच्या पाठबळाची गरज असते आणि हे सरकार पाठबळ देत आहे ही आनंदाची गोष्ट अशी प्रतिक्रिया उद्धव यांनी दिली आहे। मिशन शक्तीबद्दल वैज्ञानिकांचं उद्धव यांनी अभिनंदन केलं। बॉलिवूडची छम्मा छम्मा आणि रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर आज काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला। मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा, संजय निरुपम आणि रणदीप सुरजेवाला हे उपस्थित होते। माजी मुख्यमंत्री दिवंगत AR अंतुले यांचे सुपुत्र नवीद अंतुले यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। त्यांचा शिवसेना प्रवेश सुनील तटकरे यांसाठी मोठा धक्का मानला जातोय। शिवसेनेची वाटचाल यशस्वी राहावी यासाठी आशीर्वाद मागायला आलोय अशी भावना एकविरीच्या दर्शनासाठी आलेल्या उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली। तसंच युतीसाठी यश मिळावं अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली। काल पुण्यात झालेल्या महायुतीच्या पहिल्या सभेकडे काकडे यांनी पाठ फिरवली होती। त्यानंतर आज संजय काकडे यांची भाजपच्या गिरीश बापटांनी भेट घेतली। या निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं तुमचा विजय होईल अशी भविष्यवाणी काकडे यांनी केली। चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवरती जोरदार टीका केली आहे। अडचणीत असतात त्यांना भाजप नेहमी मदत करतं। विजयसिंह मोहिते पाटलांना देखील आम्ही मदत करत आहोत। हवं तर तुम्हालाही मदत करू असं चंद्रकांत पाटलांनी पवारांना म्हटलं। बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेत। स्वाभिमानीच्या तुपकर यांची पवारांनी नाराजी दूर केली असून आता शिंगणे यांची जबाबदारी तुपकर यांच्यावर टाकण्यात आली। सांगलीच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी राजू शेट्टींची चर्चा करणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। सांगलीतल्या काँग्रेसच्या नगरसेवकांनी चव्हाण यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं। मला आणि प्रणितीला भाजपची ऑफर होती असं वक्तव्य करणाऱ्या सुशील शिंदे यांना भाजपच्या विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिलंय। शिंदे यांनी स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी हे वक्तव्य केल्याचं तावडे यांनी म्हटलं। किरीट सोमय्यांच्या समोरच्या अडचणी पुन्हा वाढलेल्या असून आता शिवसैनिकांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे सोमय्यांची तक्रार केली आहे। सेना भाजपचे कार्यकर्ते एक झाले असून ईशान्य मुंबईतून सोमय्यांना तिकीट देऊ नका अशी मागणी कार्यकर्ते करतायत। मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी मुंबई लोकलनं CSMT आणि पनवेलपर्यंत प्रवास केला। यावेळी त्यांनी प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या। गोव्याचे उपमुख्यमंत्री सुनील ढवळीकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीच्या 2 आमदारांनी मंगळवारी मध्यरात्री भाजपत प्रवेश केला। मनोहर आजगावकर आणि दीपक पावसकर यांनी रात्री 1:15 भाजपत प्रवेश केला। दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उपमुख्यमंत्री सुनील ढवळीकर यांना पदावरून हटवले। ढवळीकर यांना एका आठवड्यातच पदावरून हटवण्यात आलं। अमेठीमध्ये प्रियंका गांधींच्या विरोधात पोस्टरबाजी पाहायला मिळते। 5 वर्षांनी मतदारसंघात दिसणाऱ्या प्रियंका गांधी जनतेची फसवणूक करत आहेत या आशयाचे पोस्टर्स लावलेत। सपाचे नेते जयसिंग प्रताप यादव यांनी हे पोस्टर्स लावलेत। भोजपुरी सुपरस्टार रवी किशन यानं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून त्यानं योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली। दरम्यान कोणत्या जागेवर निवडणूक लढणार याचा निर्णय पक्ष घेणार असल्याचं रवी किशननं म्हटलंय। गुजरातमधील दहशतवाद विरोधी पथक आणि तटरक्षक दलानं गुजरातच्या सागरी सीमेपासून जवळपास एक पाकिस्तानी बोट पकडली असून त्यात सुमारे 100 किलो अंमली पदार्थ होते। या बोटीत 9 इराणी होते, त्यांना अटक करण्यात आली। खारघर वसाहतीतील पाळणा घरात 10 वर्षाच्या चिमुरडीला मारहाण करणाऱ्या महिलेला अलिबाग सत्र न्यायालयाकडून 10 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली। पाळणा घरातील 10 वर्षांची चिमुरडी झोपत नसल्यानं तिला जमिनीवरती आपटत मारहाण केली होती। पाटणातील कंकडबागमध्ये राहणाऱ्या चिमुकलीला तिच्याच पित्यानं मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर येतोय। या प्रकरणी पोलिसांनी मद्यपी नराधम पित्याला अटक केली। औरंगाबादमधील मदरशांमध्ये 100 विद्यार्थ्यांना जेवणातनं काल रात्री विषबाधा झाली। मुलांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। ही घटना पडेगाव येथील अरबी मदरशात घडली। मुंबई पुणे महामार्गावरील बोरघाटात टँकरमधनं तेल सांडल्यानं रस्ता निसरडा झाला होता। यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली। दरम्यान स्टोन डस्ट पसरवून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला गेला।
नांदेडच्या अर्धापूर तालुक्याला वादळी वारासह पावसानं झोडपलं. या वादळी वारामुळे ज्वारी, गहू आणि हळद पिकांचं नुकसान झालं. तसंच विद्युत पुरवठा देखील 12 तास खंडित करावा लागला. नालासोपारा पूर्वेकडील टाकीपाडा इथं एका आदिवासी तरुणाची बाईक आणि शेतातील साहित्य काही समाजकंटकांनी जाळलं. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. सांगलीच्या कुमठे फाट्याजवळ कर्नाटकमधून आलेल्या स्कॉर्पिओमधून 2,76,000 जप्त करण्यात आले. स्थिर सर्वेक्षण विभागाच्या पथकानं ही कारवाई केली असून या प्रकरणी तपास सुरू आहे. आणि सुपरफास्ट बातम्या बघितल्यानंतर वेळ झाली ती सामन्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा TV9 मराठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.